नमस्कार. आज आपण बोलणार आहोत नागपंचमीबद्दल. मला आठवतंय लहानपणी आम्ही अंगणात नागोबाचं चित्र काढायचो हो हो. आणि मग त्याला दूध आणि लाह्या व्हायचो. अनेकांना हे आठवत असेल. पण ही एवढीच ओळख आहे का या सणाची? नाही, नक्कीच नाही. या पूजेमागे नक्की काय अर्थ आहे यावर आपल्या स्रोतांमधून बरीच काय म्हणतात त्याला रंजक माहिती मिळाली आहे. अगदी खरंय. म्हणजे बघायला गेलं तर ही फक्त एक धार्मिक परंपरा नाहीये. अच्छा. यात ना निसर्गाशी जोडलेली एक खोल संकल्पना आहे. आपल्या स्रोतांमधून हे अगदी स्पष्ट होते की हा सण म्हणजे माणूस आणि निसर्ग यांच्यातलं जे नातं आहे ना त्याचा एक महत्वाचा दुवा आहे. तर मग यामागचा नेमका विचार काय असेल जरा सविस्तर समजून घेऊया का? आपल्या स्रोतांमध्ये एक उल्लेख आहे की नाग जमिनीखालच्या पाण्याचं रक्षण करतात. हो, ती एक पारंपरिक धारणा आहे. आणि म्हणूनच त्यांना देव मानलं जातं असं काहीतरी. हा विचार कसा आला असेल? ही कल्पना ना खरं तर फार इंटरेस्टिंग आहे. कसं आहे, नाग आपल्याला बऱ्याचदा पाण्याच्या स्रोतांजवळ सापडतात, म्हणजे विहिरीजवळ, तलावाकाठी, हो बरोबर. नदीच्या किनारी. तर कदाचित या निरीक्षणातूनच की बाबा हे पाण्याचं रक्षण करतात हा समज तयार झाला असावा. म्हणजे हे फक्त असं काहीतरी काल्पनिक नाहीये. नाही, म्हणजे पूर्णपणे काल्पनिक म्हणता येणार नाही. ही श्रद्धा कदाचित निसर्गातील त्यांच्या स्थानाबद्दलच्या निरीक्षणावर आधारित असू शकते. आणि शिवाय परिसंस्थेत त्यांची भूमिका तर महत्वाची आहेच की. जसं की जसं उंदरांसारखे प्राणी नियंत्रणात ठेवणं, त्याने काय होतं, अप्रत्यक्षपणे शेतीचं रक्षण होतं. आणि जलस्रोतांचंही. बरोबर. अगदी. आणि श्रावण महिन्यात म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात साप जास्त दिसतात, बरोबर? हो. कारण बिळात पाणी जातं म्हणून ते बाहेर येतात म्हणे. अगदी. आणि नेमकं याच काळात नागपंचमी येते. म्हणजे काही संबंध असेल का याचा? वाढलेली दृश्यमानता आणि हा सण? नक्कीच असणार. मला वाटतं कसं आहे ना, पावसाळ्यात सापांचा वावर वाढतोच. मग लोकांमध्ये भीती वाढते, थोडं कुतूहल पण असतं. हो, ते आहेच. मग अशा वेळेस त्यांना त्रास न देता त्यांच्याबद्दल आदर कसा दाखवायचा, तर कदाचित म्हणून या पंचमीचं महत्त्व वाढलं असेल. अच्छा. हे व्रत म्हणजे एक प्रकारे निसर्गाची जी एक गूढ शक्ती आहे ना, तिच्याबद्दल कृतज्ञता दाखवणं. आणि तिच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न. बरोबर. म्हणजे भीती वाटतेय, पण त्या भीतीवर आदराने मात करायची, असा काहीसा प्रयत्न दिसतो इथे. म्हणजे ही फक्त पूजा नाहीये, तर सहअस्तित्वाचा एक प्रकारचा संदेश आहे यात. आणि हे फक्त निसर्गापुरतं मर्यादित नाहीये ना, म्हणजे सांस्कृतिक महत्त्व पण आहे याचं. अगदी. नागपंचमी हा आपला जो सांस्कृतिक वारसा आहे तो पुढच्या पिढीकडे देण्याचा एक मार्ग आहे. कसं काय? बघा ना, या दिवशी जे विधी केले जातात, जी गाणी गायली जातात, चित्र काढली जातात, या सगळ्यांमधून काय मिळतं, तर निसर्गाचा आदर करण्याची शिकवण. केवळ एक धार्मिक विधी उरत नाही. मग हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारं पर्यावरणविषयक शहाणपण आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. यातून आपण मुलांना शिकवतो की आपल्या आजूबाजूचे जीवजंतू, मग ते कितीही भीतीदायक वाटलेत तरी ते महत्वाचे आहेत. अगदी ते परिसंस्थेचा महत्वाचा भाग आहेत आणि त्यांचा आदर करायला हवा. हे खरंच खूप महत्वाचं आहे. म्हणजे श्रद्धा, निसर्गाबद्दलचा आदर आणि आपला सांस्कृतिक वारसा जपण्याची गरज, ह्या तिन्ही गोष्टी नागपंचमीमध्ये एकत्र येतात. हो. नागाला देव मानण्यामागे भीती तर आहेच, पण त्याहून जास्त कृतज्ञता आणि आदराची भावना या परंपरेने रुजवली आहे असं दिसतंय. हे बॅलन्स साधणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं झालं तर नागपंचमी आपल्याला काय आठवण करून देते, तर निसर्गातला प्रत्येक घटक महत्वाचा आहे आणि आपली संस्कृती किती सुंदर आहे याची. हा सण फक्त सापांपुरता नाहीये, तर एकूणच जैवविविधता आणि पर्यावरणाचा समतोल यावर विचार करायला लावतो. आजच्या आपल्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की नागपंचमी म्हणजे केवळ नागांची पूजा नाहीये. बरोबर. तर ती निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा, सहअस्तित्वाची भावना जपण्याचा आणि आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा टिकवण्याचा एक अर्थपूर्ण दिवस आहे. आणि जाता जाता माझ्या मनात एक विचार येतोय. काय? की आजच्या काळात आपलं जीवन कसं झालंय, शहरीकरण वाढलंय, निसर्गापासून आपण दूर चाललोय. हो, खरंय. तर मग अशा वेळी नागपंचमीसारख्या परंपरांचं महत्त्व कसं टिकवून ठेवता येईल, म्हणजे निसर्गाचा आदर व्यक्त करण्याच्या या जुन्या पद्धतींना आजच्या काळात कसं समर्पक बनवता येईल, ज्यामुळे त्यांचा जो मूळ उद्देश आहे निसर्गाशी जोडलेलं राहणं तो साध्य होईल. यावर विचार करायला हवा, नाही का?